तर अमरावतीमधील चांदूर रेल्वे नगर परिषदेच्या सभागृहामध्ये सत्ताधारी आणि विरोधक नगरसेवकांमध्ये जोरदार बाचाबाची झाली आहे। शहरांमध्ये नमो गार्डनच्या प्रस्तावित जागेवरून नगर परिषदेच्या विशेष सभेमध्ये वाद झाला। परिषदेच्या अध्यक्षांनी घेतलेल्या ठरावाला भाजपने विरोध केला। नमो गार्डनच्या प्रस्तावित जागेच्या बातमीवरून नागरिकांनी थेट सभागृहात धाव घेत नगरसेवकाला घेराव घातला। जेव्हा काही महिला नागरिक या कार्यालयात आले पण त्यांच्यासोबत दारू पिऊन निलेश पप्पू भालेराव यांनी त्यांच्यासोबत चुकीचे बर्ताव केला। सभेमध्ये कोणत्याही महिलासाठी आमच्या सभागृहासाठी चुकीचे आहे, गलत आहे आणि त्याबद्दल आज त्यांच्या विरोधात मी FIR दर्ज केली। तर शरद पवारांकडून महाराष्ट्र केसरी हर्षवर्धन सदगीरला मोठी मदत करण्यात आली आहे। पवारांकडून हर्षवर्धन सदगीरसाठी 12 लाख आणि क्रीडा संकुलासाठी 25 लाखांचा धनादेश सुपूर्द करण्यात आलाय। काही दिवसांपूर्वी हर्षवर्धन सदगीर यांनी महाराष्ट्र केसरी स्पर्धा जिंकलेली होती। कौतुक करताना शरद पवारांनी त्यांच्या पुढील आंतरराष्ट्रीय वाटचालीसाठी दरमहा 50,000 रुपये याप्रमाणे 2 वर्षांसाठी आर्थिक मदत जाहीर केली। तर किल्ले रायगडावरील अनधिकृत फलक हटवण्यात आलेला आहे। शांतता राखा, घोषणाबाजी करू नका अशा आशयाचे फलक जे आहेत ते हटवलेले आहेत। बॅनरवर शासन किंवा पुरातत्व विभागाचा कोणताही उल्लेख करण्यात आलेला नव्हता। अज्ञाताने अनधिकृतपणे लावलेला हा बॅनर जो आहे तो काढण्यात आला। तर किल्ले रायगडावरील अनधिकृतपणे लावलेला बॅनर जो आहे तो हटवण्यात आलेला आहे। घोषणाबाजी करू नका असे बॅनर जे आहेत ते लावण्यात आलेले होते। शांतता राखा असं देखील या बॅनरवर उल्लेख होता, परंतु हा बॅनर जो आहे तो आता हटवण्यात आलाय। बॅनरवर शासन किंवा पुरातत्व विभागाचा कोणताही उल्लेख नसल्याची देखील माहिती आता समोर येते। तर आता बातमी आहे सोलापूरच्या माढामधून। माढामधील अंजन गावमध्ये पुतळ्यावरून झालेल्या वादानंतर पोलीस अधीक्षक आणि मंदिर ट्रस्टींमध्ये बैठक पार पडली। जोपर्यंत पुतळा स्थलांतरित होत नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही अशी भूमिका मंदिराचे मुख्य पुजारी फरांडे महाराज यांनी घेतलेली आहे। मी महाराजांना विरोध करत नाही, पण ज्या जागेवर बसवले त्या जागेचा विरोध आहे आम्हाला। कारण त्या जागेवरती श्री खेलोबा देवांची पालखी मार्गाचा जागा आहे, तिथून पालखी मार्ग जातो। त्यामुळं त्या महाराजांचे तिथनं स्थलांतर तुम्ही लवकरात लवकर करावे। अन्नत्याग जे केलेलं आहे ते सकाळपासून केलेलं आहे देवा, आणि ही महाराजांची जी मूर्ती आहे ती मूर्ती जोपर्यंत इथून स्थलांतर करत नाही तोपर्यंत आम्ही इथंच बसून राहणार आहे, आणि तोपर्यंत आम्ही अन्नत्याग हे चालूच ठेवू द्यावा। तर बातमी आहे सोलापूर जिल्ह्यामधून। अंजनगावमध्ये महापुरुषांचा पुतळा बसवल्यानं वाद झाल्याचं प्रकरण समोर आलेलं होतं। एका गटाला पाठिंबा देण्यासाठी लक्ष्मण हाके गावाला भेट दिलेली होती। तर भेटीदरम्यान एका महिलेसंदर्भात हाकेंनी एक वादग्रस्त पोस्ट केल्याचं बोललं जाते। हाकेंनी पोस्टमध्ये महिलेबाबत आक्षेपार्ह शब्द वापरल्याचा आरोप करण्यात येतो। तर होर्मुझची सामुद्रधुनी खुली करण्यासंदर्भात UK कडून परिषदेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। UKच्या परिषदेला भारताचे परराष्ट्र सचिवांनी हजेरी लावलेली आहे। भारताचे परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगनं या संपूर्ण परिषदेला उपस्थिती लावली आहे। भारताकडून पश्चिम आशियातील संकटावर चिंता व्यक्त करण्यात आली आहे। भारतानं आंतरराष्ट्रीय जलमार्गांमध्ये नौकांच्या स्वातंत्र्याचं महत्त्व सांगितलंय। सागरी मार्गांमधील अडथळे जागतिक व्यापार आणि सुरक्षेसाठी गंभीर धोके असल्याचं देखील यावेळेला भारतानं मत जे आहे ते याच्यामध्ये मांडलेलं आहे। तर भारताकडनं विक्रम मिस्री यांनी काय मत मांडलेलं आहे ते आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून समजून घेऊयात। भारतानं आंतरराष्ट्रीय जलमार्गांमध्ये नौकांच्या स्वातंत्र्याचं महत्त्व अधोरेखित केलं अशी देखील माहिती मिळते। सागरी मार्गांमधील अडथळे जागतिक व्यापार आणि सुरक्षेसाठी गंभीर धोका असल्याचं देखील त्यांनी सांगितलं। या संकटाचा भारताच्या ऊर्जा सुरक्षेवर परिणाम होत असल्याचं देखील मत भारतानं मांडलंय। आखातातील हल्ल्यांमध्ये भारतीय खलाशांनी आपले प्राण गमावल्याचं भारतानं कळवलेलं आहे। या संपूर्ण परिषदेमध्ये भारतानं तणाव कमी करण्याच्या चर्चांवर भर दिल्याचं देखील भारतानं सांगितलंय।
तर ही संपूर्ण भूमिका जी आहे ती आपले परराष्ट्र सचिव विक्रम मिसरी यांनी आजच्या UK मध्ये जी काही परिषद ऑनलाईनरित्या पार पडली त्यामध्ये मांडलेली आहे. भारतानं या संपूर्ण भूमिकेमध्ये कुठेतरी या युद्धामुळे भारताच्या संपूर्ण ऊर्जेवरती काय परिणाम झालाय हे देखील मांडले. त्याचसोबत भारतीयांचा मृत्यूचा देखील उल्लेख जो आहे तो विक्रम मिसरी यांनी केलेला आहे आणि कुठेतरी भारताकडनं हा संपूर्ण जो काही युद्ध सुरू आहे ते मार्गाने शांततेच्या मार्गाने त्याच्यामध्ये मार्ग निघावा अशी भूमिका देखील एक भारत जो आहे तो मांडताना यावेळेला पाहायला मिळतो. तर UKच्या परिषदेला भारताचे परराष्ट्र सचिवांनी हजेरी लावलेली होती आणि या संपूर्ण परराष्ट्र सचिव विक्रम मिसरी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उपस्थित राहून भारताची भूमिका मांडली आहे. भारताकडून पश्चिम आशियातील संकटावर चिंता देखील यावेळेला व्यक्त करण्यात आलेली आहे. आंतरराष्ट्रीय जलमार्गांमध्ये नौकांच्या स्वातंत्र्याचं महत्त्व देखील यावेळेला भारताकडनं विशद करण्यात आलेलं आहे. होर्मुझची सामुद्रधुनी खुली करण्यासंदर्भात UK कडून परिषदेचं आयोजन करण्यात आलं.